आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। त्यानुसार सर्वसाधारणपणे 200 ते 225 जागा मनसे लढवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यासंबंधी आढावा बैठक झाली आणि त्यामध्ये राजपुत्र अमित ठाकरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवावी असं मत व्यक्त केलं आणि आपण देखील स्वतः या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। त्यानंतर आणखीन एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली। आता खरंच अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील का की केवळ ही फक्त चर्चा राहील आणि लढवलीच तर ते कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उभे राहतील या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं वलय इतरांपेक्षा खूपच वेगळं आहे। प्रत्यक्ष निवडणूक न लढवता, सभागृहात न जाता सरकारचा रिमोट कंट्रोल हातात राखण्याचं कसब फक्त ठाकरेंना जमलंय। विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना हे लागू होतं। बाळासाहेबांच्या पश्चात 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे नातू व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते सभागृहात पोहोचले। त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे ही मुख्यमंत्री झाल्यामुळे विधान परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले आणि पहिल्यांदाच विधिमंडळात आलेले दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे हे मंत्री झाले। आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती। अशी चर्चा राज ठाकरे यांच्या बाबतीतही 2014 व 2019च्या निवडणुकीवेळी झाली होती, परंतु राज ठाकरेंनी निवडणूक लढवणं टाळलं। आता अमित ठाकरे खरंच निवडणूक लढवणार का याचं उत्तर हे लगेच मिळणार नाही, परंतु काही दिवसांमध्ये याबाबत खुलासा जरूर होईल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि मनसेचे 200 ते 225 उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली। त्यानुसार त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला। या दौऱ्यावेळी मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर, पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे व लातूर ग्रामीणमधून राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची राज ठाकरे यांनी घोषणा केली। आता मुंबईत नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली। त्यामध्ये अमित ठाकरेंनी पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवावी असं मत व्यक्त करतानाच स्वतः देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे अमित ठाकरे कुठून विधानसभा निवडणूक लढवणार आणि त्यांच्या सोयीचा मतदारसंघ कोणता असू शकतो, राज ठाकरे हारण्यासाठी अमित ठाकरेंना कधीच उभं करणार नाही, त्यामुळे कोणता मतदारसंघ हा अमित ठाकरेंसाठी सोयीचा असू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे। अमित ठाकरेंनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताच दिंडोशी मतदारसंघातून स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंना दिंडोशीमधून उमेदवारी द्यावी अशी राज ठाकरेंकडे मागणी केली। मात्र अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवलीच तर ते माहीम, भांडूप किंवा मागाठाणे यापैकी एका जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता दिसते। माहीम विधानसभा मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत। तिथं 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांना 48,734 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार सदा सरवणकर यांना 39,808 मतं मिळाली होती आणि 8,926 मतांनी सरवणकरांचा पराभव करून मनसेचे सरदेसाई आमदार झाले। त्यानंतर 2014च्या झालेल्या निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांना 46,291 मतं मिळाली व मनसेचे नितीन सरदेसाई यांना 40,350 एवढी मतं मिळाली। त्या निवडणुकीत सरदेसाई यांचा 5,941 मतांनी पराभव झाला। 2019च्या निवडणुकीत सदा सरवणकर पुन्हा निवडून आले। या निवडणुकीत त्यांना 61,337 मतं मिळाली व त्यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे उभा होते आणि त्यांना 42,690 एवढी मतं मिळाली। या निवडणुकीत देशपांडेंचा 18,647 मतांनी पराभव झाला होता। आता माहीम विधानसभेचे आमदार सरवणकर हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे अमित ठाकरेंना माहीममधून निवडणूक लढवायची झाली तर एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे भांडूप पश्चिममध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे विद्यमान आमदार आहेत। राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे वरळीतून उभे राहिले त्यावेळेला मनाचा मोठेपणा दाखवत तिथं मनसेचा उमेदवार दिला नाही। तसाच मनाचा मोठेपणा उद्धव ठाकरे अमित ठाकरेंच्या बाबतीत दाखवतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। अमित ठाकरेंच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ते या मतदारसंघात उभे राहिले तर महायुती राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीच्या बिनशर्त पाठिंब्याचं रिटर्न गिफ्ट देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भांडूप पश्चिममध्ये 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांना 71,955 मतं मिळाली
तर त्यांच्या विरोधात उभे असलेले मनसेचे संदीप जळगावकर यांना 42,782 मतं मिळाली आणि रमेश कोरगावकर यांनी 29,173 मतांनी त्यांचा पराभव केला। त्याच पाठोपाठ मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। जो विचार आपण माहीम विधानसभेबाबत केला तोच विचार इथंही लागू होतो। एकनाथ शिंदे इथं काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरेल। शिवाय इथून भाजपचे वरिष्ठ नेते व पूर्वाश्रमीचे मनसेचे आमदार प्रवीण दरेकर इच्छुक आहेत, त्यामुळे भाजपची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची राहील। मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांना 90,206 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या मनसेचे नयन कदम यांना 41,060 मतं मिळाली आणि सुर्वे यांनी 49,146 मतांनी त्यांचा पराभव केला। अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ते ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात म्हणून चर्चेत आलेल्या मतदारसंघाची सध्याची स्थिती आपण पाहिली। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेऊ शकतात, त्यामुळे ते अमित ठाकरेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।